कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देव माझं पण ऐकेल ना मग? यस, आता मी पण माझे मा बाबा एकत्र यावे म्हणून देवाला प्रार्थना करणार। आणि अमोल बाळा, या वर्षी चांगला पाऊस होऊ दे, शेतात आमच्या धनधान्य पिकू दे म्हणून देवाजवळ प्रार्थना करायची असती। बापू, मी करणार पहिली पूजा। अरे वा, करा करा भांजे। अहो लहान मुलं देवाघरची फुलं असतात, तुम्ही बिनधास्त करा। अरे प्रदीप्या, पहिली पूजा कुठल्या तरी जोडप्याने करायला पाहिजे ना। वय वय आप्या अर्जुन, तुम्ही या पूजा करायला। दिप्या, मोना, तुम्ही पण या। स्वप्नील सर, रुपाली, तुम्ही पण पूजेला या। अप्पी, वर्जा, वा पुढे चल। थांबा, मामनजी, ओ काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? बोंबललं सगळं, तरी म्हटलं या अजून कशा काय बोलल्या नाहीत। रुपाली, अगं काय झालंय तुला? काय झालं? ओ मामनजी, देवाच्या कार्यात जोडप्याने पूजा करायची असते आणि हे जोडपं वेगळं होणार आहे हे माहिती असताना सुद्धा तुम्ही यांना पूजेला उभं करताय। अहो काय चुकीचं बोलते मी? अशा जोडप्याने केलेली पूजा देवाला तरी रुजू होणार आहे का? तसं नाही अहो रुपाली, ते अजून वेगळे झालेले नाहीत। बापू, भाऊजींचा रीतसर साखरपुडा झालाय आणि हे दोघं आता नवरा बायको सारखे राहतात का? मग कशाला हा भातुकलीचा खेळ लावलाय का? रुपाली ताई, त्या दोघांचं लग्न झालंय आणि त्यांना एक मुलगा आहे, मग तुम्हाला काय अडचण आहे पूजेसाठी? मी ह्या पूजेला पूजा मानतच नाही। काकी, कुणाला काहीच अर्थ नाही, मग करू दे ना त्यांना पूजा। अरे अमोल, हे बघ बाळा, बारीक सारीक गोष्टी ठीक आहेत रे, पण देवाच्या कार्यात काही करून चालत नाही बाळा। काकी, मग कर नाही, तुला माझे मा आणि बाबा इकडे आहेत नको आहेत। अमोल, थांबा, ती किती प्रयत्न करते, काकी अशीच वागते। आप सगळे एकत्र आहेत आणि तरी काकीला काय प्रॉब्लेम आहे? अमोल बाळा, तू जरा शांत हो। मामा, आपण किती ट्राय केलं, प्रत्येक वेळी मा बाबा एकत्र आली की त्या काकीला त्रास होतो। मा, तू बोलते ना आपण प्रत्येक वेळी सगळ्यांची छान वागायचं, मग काकी काय तसं वागत नाही? आओ छोटे सरकार, तुम्ही नका जास्त ताण घेऊ। बाद झालं मोना, किती दिवस हे असंच चालणार आहे? हो अमोल, नकोयत मला तुझ्या आई बाबा एकत्र आले। वहिनी, आओ तुम्ही का लहान पोराच्या नादाला लागताय? कारण भाऊजी अमोलच्या अपेक्षा वाढत चालले, त्याला पण कळायला हवं ना, आपण जे केले ना त्यानंतर आपण एकत्र राहूच शकत नाही। पण का काकी? अमोल बाळा, तुझी आई आम्हाला सगळ्यांना सोडून निघून गेली होती, त्यानंतर ना आम्ही सगळे मेलोय का जिवंत आहे याची साधी चौकशी सुद्धा नाही केली तिने। हे अपर्णा घरात असेल ना तर अभद्रच घडणार। रुपाली, अगं काहीतरी शुभ व्हावं म्हणून मी पूजा ठेवली आणि तू असं यावेळी अभद्र काहीतरी। मामनजी, जिथं अपर्णा असेल ना तिथं अभद्रच होणार। रुपाली, असं काय केलंय तिनं तुमचं? स्वार्थ साधलाय तिने। अमोल, हे बघ बाळा, तू इकडेस ना म्हणून आम्ही सगळे इकडे आलो, एकत्र राहिलो, पण फक्त तुझ्यासाठी। पण म्हणून काय मी अपर्णाला आमच्यात सामावून घ्यायचं का? वहिनी, आता हे सगळं बोलायची वेळ नाही हो, आत्ताच पोरगा आजारातून उठले, समजून घ्या। बाबा, असू दे, सांग काकी, माझे मा बाबा बेस्ट आहेत आणि ते एकत्र आले का नको तुला? अमोल,
बास झाला आता. ए बघ, पूजा होणं महत्वाचं आहे की नाही? मग आम्ही नाही तर दुसरं कोणीतरी करेल ना. का मुलाला आपल्या कर्तृत्व कळायला लागलं म्हणून वाईट वाटते का? ताई प्लीज आता बास करा. नाही अपर्णा, आजपर्यंत नेहमी तू स्वतःला सुरक्षित ठेवलेस आणि आम्हाला सगळ्यांना त्रासात टाकलेस. अरे अमोल बाळा, तुझी आई तुला घेऊन 7 वर्ष निघून गेली. त्यानंतर साधं एकदा सुद्धा तुझ्याशी फोनवर बोलू दिलं नाही हिने आम्हाला. हे बघ अर्जुन, एवढ्या वर्षात ना मी अमोलला तुमच्या कोणाविषयी काहीच चुकीचं सांगितलं नाही. आणि आता हे उगाच माझ्याविषयी काही बोल. ए अपर्णा, काही नाही हा. जे खरं आहे ना तेच बोलतेय मी. रुपाली भास्कर आता नाही हा, आता विषय निघालाच आहे ना तर अमोलला सगळंच खरं सांगू द्या. वहिनी अहो भासणं आता झालं ते झालं. लहान पोरासमोर कुठं सगळे विषय काढताय. भाऊजी, 7 वर्षाचा त्रास मी तरी 7 दिवसात विसरू शकत नाही हा. आणि आम्ही जे सहन केले ना ते हिच्या आत्ताच्या चांगल्या वागण्याने भरून निघणार आहे का? काय ग अपर्णा, निघणार आहे का भरून? काकी पण एवढं मोठं काय केलं होतं माझ्या मानं? ते पण एकटीच जात होते ना. ते तिच्या कर्मानं. अमोल बाळा, अरे आम्हाला तू हवायस रे, पण तुझी आई नकोय आम्हाला आमच्या आयुष्यात. अरे आमची कित्येक वर्ष तुझ्याबरोबर आनंदात गेली असते, पण त्यात हिने दुःख भरलं. ते जोपर्यंत भरून निघणार नाही ना तोपर्यंत मी तरी हिला माफ करणार नाही. रुपाली, अगं तुझं म्हणणं पटतंय मला, पण आज आपण पूजा मांडली आहे ना. मामनजी, अहो कुणी नाही राखलं ना तरी कदमांची थोरली सून म्हणून या पूजेचं पावित्र्य राखणं माझं काम आहे आणि गरजेचं पण आहे. म्हणून मी हे सगळं बोलते. अहो असं किती पण बोलत बसलो तर शेवट होणार नाही. नक्की काय करायचं ते ठरवा. काही झालं ना तरी भाऊजी आणि अपर्णा पूजा करणार नाहीत. ताई ठीक आहे, मी नाही करत ही पूजा. अगं तिथे काय बोलते तू? दिप्या, हे बघ, ती काय नाही. ही पूजा तुम्ही दोघांनीच करायची. बघू कोण आडवं येते. बघितलं का मामनजी, यांच्या लेखी किती किंमत आहे माझ्या शब्दाची. ताई हे बघा, मी म्हटले ना मी नाही करणार ही पूजा. अहो पण निसर्गाने शेतकरी राजावर कृपा व्हावी म्हणून ही पूजा मांडली आहे ना आपण. मग ती आता पूर्ण करायला पाहिजे ना कोणीतरी. दादा वहिनी तुम्ही बसा, पूजा पूर्ण करून घ्या. अजिबात नाही. दिप्या, अरे आता तू तिथे मला माफ कर, पण मी आज तुझं काय ऐकणार नाही. स्वप्नील सर, मला माफ करा. पण रुपाली ताई जर दीदीला पूजा करून देणार नसतील ना तर ही पूजा मी त्यांच्या हात लावून देईन. एवढ्या मोठ्या मनाचा मी नाही. अरे त्या बाळा, अरे अशी ईर्ष्या करून नाही चालत. नाही बापू, ह्याला ईर्ष्या म्हणा, हट्ट म्हणा, नाहीतर लहानपणा, पण ही पूजा रुपाली ताईंच्या हातनं होणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.